एप्रिल महिना संपत आला तरी दिव्यांगांची पेन्शन अजून आली नाही. कोण म्हणतंय 10 दिवसापर्यंत पेन्शन अजून येणारच नाही, कोण म्हणतंय या महिन्यात पेन्शन येणार नाही. तर सोमवार मंगळवार पेन्शन येणार. अधिकाऱ्यांच्याकडून बातमी कळाली, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांच्याकडून बातम्या समजत आहेत. कोण म्हणतंय या तालुक्याची पेन्शन आली, त्या तालुक्याची पेन्शन आली. जे समाज कल्याण विभागाचे जे आता हे आहे म्हणजे त्यातून पेन्शन जी मिळते, मग ते आजी आजोबांना असेल, विधवा महिलांना असेल किंवा अनाथांना असेल, यांची तर पेन्शन त्यांच्या वेळेवरती त्यांच्या खात्यावरती जमा आली. मग दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे कार्यभार गेल्यानंतर सुद्धा आपली का पेन्शन लेट होते किंवा आता काय घोळ होतोय, नेमका आता काय प्रॉब्लेम होतोय? दिव्यांगांची 250 रुपये पेन्शन जी आहे तर ती एप्रिल महिन्याची कधी येणार? नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पेन्शन तसं तर आपण पेन्शनवरती जास्ती व्हिडिओ बनवत नाही, म्हणजे दररोज एक अपडेट आली, दररोज त्या पोर्टलवरती काहीतरी चेंजेस झाले किंवा कोण काय सांगितलं, कुठल्या अधिकारी काय सांगितला किंवा कुठल्या अधिकाऱ्याने काय बातमी दिली किंवा आणि काय माहिती निघाली, पोर्टलवरती काय मेसेज आला किंवा कोणाला पेन्शन जमा आली, याला पेन्शन कमी झाली, त्याला जास्त झाली, असले व्हिडिओज आपण बनवत नाही, तुम्हाला पण माहित आहे. पण मग तुम्ही म्हणाल की हा दरवेळेला म्हणतोय की पेन्शनवरती जास्ती व्हिडिओ बनवत नाही आणि आज का मग व्हिडिओ बनवतोय? तर त्याचं कारण असं आहे की जे काही कन्फ्युजन झालेलं आहे, मग जे काही कन्फ्युजन असेल तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. आणि जे काही मला फोन येत आहेत, फोन मेसेजेस असतील किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज असतील, टेक्स्ट मेसेज असतील किंवा इंस्टाग्रामवरती असतील, जे काही मेसेज येतात तर त्या मेसेजांना कंटाळून अक्षरशः मी व्हिडिओ बनवतोय. कारण काय होतंय की गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत आहेत आता. कारण आता महिना संपलेला आहे, एप्रिल महिना संपलेला आहे आणि आपल्याला माहित आहे आपल्याला त्या 250 रुपयाचं महत्व काय किंवा आपल्याला त्या गरज 250 रुपयाची किती आहे ते आपल्याला माहित आहे. मलाही माहित आहे तितकं. पण मी कसं आहे, मी त्या वरती अवलंबून बसू नका. फक्त माझं एक विनंती आहे, पण ते आज बोललं आणि लगेच आजच घडली गोष्ट अशी होत नाहीये. ती त्यातून आपल्याला पार पाडायला, त्यातून गोष्टी बदलायला वेळ लागतो. मला पण माहित आहे, मी त्याला तयार आहे की आज मी बोललोय आणि ते सगळ्याच गोष्टीचं पालन झालं पाहिजे असं होऊ शकत नाही. काहीतरी प्रॅक्टिकली गोष्टी असतात किंवा काहीतरी अडीअडचणी असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी थांबवता येत नाहीत. त्याच्यामुळे आपण पेन्शनवरती आता अवलंबून आहोत. पण आपल्याला एक दिवस असा आणायचा आहे की पेन्शन जरी 2 महिने काय 3 महिने काय 4 महिने जरी पेन्शन आपल्याला भेटली नाही तरी सुद्धा आपला एकही गोष्ट तटली नसली पाहिजे. आपल्या घरचं जे काही घरच्या गरजा आहेत तर त्या गरजा तटल्या नसल्या पाहिजेत. आपल्याला असे सक्षम दिव्यांग बनवायचे आहेत आणि त्या प्रयत्नात आहे आपण. पण ते लगेच घडणार नाहीये हे मला पण माहित आहे. पण आपण वेगळे पहल किंवा वेगळे पाऊल उचलू शकतो, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल आता म्हणजे विषय घेणार आहे, तर त्याच्या आधीच मी सगळ्यांना सांगतो की मी कुणालाही टार्गेट करत नाही आहे, कुणाचंही वैयक्तिक नाव घेणार नाही. जसं तुम्ही घेताय तसं मी वैयक्तिक कुणाचं नाव घेत नाही. कारण मग ते निखिल सावळे सर पाटील आहेत ना, निखिल सावळे पाटील सर, त्यांच्यासारखं व्हायचं. त्यांनी नाव घेतलं म्हणा किंवा काय झाल्या गोष्टी त्यांना माहिती किंवा ते जे काही घटना घडते ती, तर त्याच्यात आपल्याला उतरायचं नाही. पण माझी तरी तेवढी ऐपत नाहीये की 50-55 कोटी रुपये किंवा 1-2 कोटी रुपये नुकसान भरपाई किंवा अब्रू नुकसानीचा दावा जर माझ्यावरती कोणी ठोकला तर ते मला परवडणार नाहीये. कारण आपण साधा अजून हजारो रुपयात जे काही 250 रुपये पेन्शन मला भेटते तर त्याच्यावरती माझा गुजारा होतो. त्याच्यामुळे माझी तर ऐपत तेवढी नाही आहे. त्याच्यामुळे मी वैयक्तिक कुणाला बोलायला जात नाही. पण तुम्ही समजून घ्या की मी काय गोष्टी बोलतोय त्या काय गोष्टी बोलत नाहीये त्या. तर पेन्शनच्या संदर्भात पेन्शन आतापर्यंत काय प्रश्न पडलेले आहेत की पेन्शन अजून महाराष्ट्राला एकाही दिव्यांग व्यक्तीची पेन्शन आलेली नाही आहे, बरोबर आहे. तुम्हाला असं वाटतंय. दुसरी गोष्ट, पेन्शन कधी येणार? समाज कल्याणकडून जी काही पेन्शन येते, संजय गांधी निराधार असेल किंवा श्रावणबाळ सेवानिवृत्ती पेन्शनची, तर ती तर विधवा महिलांना असेल, अनाथांना असेल किंवा आजी आजोबांना पेन्शन ती जमा झालेली आहे त्यांच्या खात्यावरती. मग दिव्यांगांची का होत नाहीये? दिव्यांगांचं तर सक्षमीकरण विभागाकडे, दिव्यांग कल्याण विभागाचं नाव बदलून दिव्यांग सक्षमीकरण विभाग झालेला आहे आणि त्या विभागाकडे पेन्शन वर्ग करण्यात आलेले आहे. मग आता आपलं वेगळं पेन्शन करताना सुद्धा आम्ही हायतीचा दाखला दिलाय, आम्ही उत्पन्नाचा दाखला दिलाय, आम्ही आधार कार्ड UID कार्ड नेऊन जमा केलेलं आहे, आम्ही बँक पासबुक दिलेला आहे, आम्ही डीबीटी ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे ते सगळं बघितलेलं आहे. पण तरी पण पेन्शन काय येत नाही, असे भरपूर सारे प्रश्न आहेत. मग कोण म्हणतंय की 10 दिवसात पेन्शन येईल, 10 दिवस पेन्शन येणारच नाही, महिना या एप्रिल महिन्यामध्ये पेन्शन येणार नाही किंवा सोमवार मंगळवारपासून पेन्शन येईल. पण सोमवार मंगळवार म्हणता सोमवार मंगळवार 2-3 येऊन गेले या महिन्यातले, पण अजूनपर्यंत पेन्शन आपल्या खात्यावरती आलेली नाहीये, बरोबर आहे. तर हे असे सगळे प्रश्न आहेत. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की पेन्शन अजून एकाही व्यक्तीची आली नाही असं झालेली नाहीये, लक्षात घ्या. काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पेन्शन ही आलेली आहे. पण किती आलेली आहे ती 250 रुपये आली आहे का? तर काही तालुक्यांमध्ये, काही तालुक्यातील, काही गावातील काही दिव्यांगांना 250 रुपये पेन्शन आलेली आहे. पण काही तालुके असे आहेत ज्यांना फक्त 500 रुपये पेन्शन आलेली आहे.
आणि हे का झालंय ते सगळ्या बाबतीत बोलणार आहे, पण बाकीच्या सरसकट दिव्यांगांना जी पेन्शन यायला पाहिजे होती ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पेन्शन अजून खात्यावरती आपल्याला आलेली नाही आहे. बरोबर आहे. आणि ती कधी येईल हेही सांगता येत नाही. कोण म्हणते 10 दिवस, कोण म्हणते 15 दिवस, कोण म्हणते काय, कोण म्हणते काय, त्याच्या बाबतीत काहीही नाही आहे. आणि तुम्हाला मी क्लिअर सांगतो, जे कोणी तुम्ही म्हणताय मला फोन करून की आता या तहसीलदारांनी या तालुक्याच्या तहसीलदारांनी बातमी सांगितली की 2 दिवसात पेन्शन जमा होईल, 10 दिवस पेन्शन येणारच नाही, ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत, किंवा मी बोललोय फोनवरती, मी तहसीलला जाऊन आलोय, मी हे झालोय, ते झालोय, मी ते झालोय, तर तसं काही नाही. लक्षात घ्या, आता तहसीलदारांच्या हातात पेन्शन येण्याचं, आपल्या हातात किंवा त्यांच्याकडे माहिती येण्याचं काही राहिलेलं नाहीये. ही पेन्शन सर्वस्व आपल्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग ज्याकडून जे अतुल सावेजी त्याचे मंत्री आहेत, तर तिथून मंत्रालयातून आपल्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी प्रणालीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे आपल्याला पेन्शन येणार आहे. आणि ती पेन्शन पाठवायची प्रोसेस ज्यावेळेला जे विधवा महिला असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा मग अनाथ असतील त्यांना ज्यावेळेला वर्ग करण्यात आली, तर त्यावेळेलाच आपल्या खात्यावरती पेन्शन सोडण्याचं काम करत होते ते. पण काय आलं, पहिल्यांदाच ते आता ही दिव्यांग विभागाकडे पहिल्यांदाच ती गोष्ट आल्यामुळे किंवा नवीन ते कर्मचारी किंवा नवीन तिथं अधिकारी असल्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्या प्रॉब्लेममुळे बऱ्याच दिव्यांगांना त्या पेन्शन पासून मुकावं लागलं किंवा त्यांच्या अकाउंटवरती सक्सेसफुली पेन्शन जमा झाली नाही. आणि जी झाली ती काही दिव्यांगांच्या मोजक्या बोटावरती मोजण्या इतक्या दिव्यांगांच्या खात्यावरती 250 रुपये पेन्शन जमा झाली, काहींच्या खात्यावरती 500 रुपये झाली. 500 होण्याची संख्या भरपूर आहे, लक्षात घ्या. तर हे प्रॉब्लेम एक दोन महिने आपल्याला फेस करावे लागू शकतात. कारण यामध्येच उद्भवला गेलेला प्रॉब्लेम कोणता, तर टेम्पररी दिव्यांगांचा किंवा उत्पन्न जास्त असणाऱ्यांचा किंवा बोगस दिव्यांगांचा, या सगळ्या गोष्टी त्यामध्येच आल्या. आणि त्यावेळेलाच ते सगळं वेबसाईट म्हणा किंवा त्या पोर्टलवरती काम करताना प्रॉब्लेम येऊ लागले. त्याच्यामुळे या पेन्शनचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपल्याला हे सहन करावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हीच का सहन करायचं, जर आपल्याला गोष्टी सगळ्या वेगळ्या हव्या असतील, आपल्याला जर सगळ्या गोष्टी त्यांच्याप्रमाणे नको असतील, तर काही गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. लक्षात घ्या, काही गोष्टी तांत्रिक अडचणींमुळे घोळू शकतात. हे मी ठामपणे सांगतोय, कारण का घडलेल्या आहेत त्या तशा गोष्टी. कारण माझ्याच मित्रांच्या, माझ्याच ओळखीतील लोकांच्या म्हणण्यापेक्षा दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावरती फक्त 500 रुपये पेन्शन जमा झालेली आहे आणि काहींच्या खात्यावरती 250 रुपये झालेले आहे. असं नाही आहे की कुणाच्याच खात्यावरती पेन्शन जमा झालेली नाही आहे. पण ही बातमी कोण सांगते काय बघा तुम्हाला, तर सांगेल नाही सांगेल याच्या बाबतीत मी बोलत नाही. पण बघा, सांगितलं काय जाते आपल्याला, 8 दिवसात येईल, 10 दिवसात येईल, 20 दिवसात येईल, पेन्शन येईल, या महिन्यात येणारच नाही, त्या महिन्यात येणार नाही, हे जिल्हाधिकारी ते म्हणतात, ते तहसीलदार ते म्हणतात, ते हे म्हणतात, ते संजय गांधी विभागातील ते म्हणतात, ते समाज कल्याण विभागातील ते म्हणतात, अशा गोष्टी पसरवल्या जात आहेत. लक्षात घ्या. पण काय आहे, पेन्शन पाठवताना थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे परत एकदा डाटा कलेक्ट करून किंवा गोष्टी सगळ्या सोडवून सगळ्या गोष्टी क्लिअर करून पेन्शन आपल्या खात्यावरती वर्ग करण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यावरती काम चालू नाही आहे असं काही नाही आहे. पण ज्या काही बातम्या येतात तुमच्यापर्यंत, तर त्या सगळ्या झूट बातम्या आहेत. लक्षात घ्या. कारण का, तुम्ही पोर्टलवरती जा किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभाग किंवा दिव्यांग सहायता विभागाचं जे काय आपलं पोर्टल दिव्यांग सहायता पोर्टल आहे, तर त्या पोर्टलवरती जा. तुम्हाला तिथं अपडेट काय दिसतंय काय बघा, तुम्हाला तिथं नोटिफिकेशन काय दिसतंय काय बघा, तुम्हाला तिथं परिपत्रक काय आलेलं दिसतंय काय बघा. तर काहीच असं जे मंत्रालयातून जे काही बातम्या यायला पाहिजेत किंवा मंत्रालयातून अधिकृत बातमी जी काही यायला पाहिजे, तर त्यातली एकही बातमी आलेली नाही आहे. ज्या काही या बातम्या पसरतायत, तर त्या सगळ्या मी तरी सांगतोय 100% खोट्या बातम्या आहेत. अशी बातमी पसरली जाते की टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन बंद होणार. तर टेम्पररी दिव्यांगांची पेन्शन मी गेल्या वेळेला पण सांगितलेलं आहे, लवकर बंद होणार नाही. कारण त्यांना परमनंट दिव्यांग करून घेण्यासाठी सुद्धा म्हणजे काय करता येईल याचाही अभ्यास त्यांचा चालू आहे. पण ते सगळेच परमनंट दिव्यांग होतील का, तर तसंही नाही आहे. ज्यांचा आजार बरा होऊ शकतो किंवा ज्यांच्या आजारावरती किंवा ज्यांच्या प्रॉब्लेमवरती इलाज आहेत, ऑपरेशन असेल किंवा औषध थेरपी असेल किंवा थेरपी असेल किंवा पंचकर्मा काही असेल ते असेल, तर त्यांना परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र भेटणार नाही. पण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊच शकत नाहीत त्यांना मात्र परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचा विचार किंवा त्याच्यावरती देता येईल का याच्यावरती अभ्यास मात्र 100% सुरू आहे. आणि सध्या तरी टेम्पररी म्हणजे तात्पुरते दिव्यांग जे 5 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी दिव्यांग प्रमाणपत्र ज्यांना मिळालेलं आहे, तर त्यांची पेन्शन बंद होणार नाही. त्यांना काळजी करायची काही गरज नाही आहे. आता सध्या तरी पेन्शन बंद होणार नाही, पण ज्या दिवशी पेन्शन बंद होईल त्या दिवशी आपण नक्कीच माहिती घेऊन येऊ, तुम्हाला माहिती खरी देण्याचा प्रयत्न करू. पण आता जे काय तुम्हाला फसवलं जातंय किंवा तुम्हाला गोंधळात पाडलं जातंय की तुमची पेन्शन बंद झालेली आहे किंवा बंद होणार आहे, तर तसं काही नाहीये. लक्षात घ्या. आता या महिन्याची पेन्शन जरी आपल्याला एप्रिल महिन्याची पेन्शन असेल किंवा मार्च महिन्याची तर पेन्शन तुमच्या खात्यावरती आलेली आहे,
एप्रिल महिन्याची पण पेन्शन येणार आहे आणि तुम्हाला दिव्यांग सहायता पोर्टलवरती पण नाव नोंद करून घ्या. लवकरात लवकर जितकं जमल तितकं लवकर नाव नोंद करून घ्या. सगळे डॉक्युमेंट जमा करायला जमत नसतील तर राहू दे, पण निदान आधार कार्ड, UDID कार्ड आणि तुमचा फोटो, तुमचा मोबाईल नंबर हे तरी निदान अपलोड करून रजिस्ट्रेशन तर करून ठेवा. कारण येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या ज्या काही योजना असतील, मग ते संजय गांधी म्हणजे आपली दिव्यांग पेन्शन योजना असेल किंवा अन्य कोणत्याही योजना असतील, तर त्याला आपल्याला मुकावं लागणार नाही, त्याला आपल्याला नुकसान त्याच्यातून होणार नाही. आलं लक्षात? तर या गोष्टी आहेत, त्या गोष्टी करा आणि उगाचच कुणावरती विश्वास ठेवू नका. माझ्यावरती पण विश्वास ठेवू नका. मी जर चुकीच सांगत असेल तर माझ्यावरतीही विश्वास नका ठेवू, एवढंच मी कळकळीची विनंती करतो. कारण काय, मी पण चुकीच्या बातम्या देऊ शकतो, माझ्याकडेही चुकीच्या बातम्या असू शकतात, पण मला कोणालाही म्हणजे आशेवरती किंवा गॅसवरती, व्हेंटिलेटरवरती ठेवायला आवडत नाही. त्याच्यामुळे मी सांगतोय की जे काही 8 दिवस 10 दिवस किंवा सोमवार मंगळवार सांगितले जाते तर त्यातली बातमी वरून काही आलेली नाही आहे. पेन्शन आजही येऊ शकते आणि उद्याही येऊ शकते, किंवा आज येणार नाही आणि उद्याही येणार नाही, 8 दिवसही येणार नाही, 10 दिवसही येणार नाही, अशा सुद्धा गोष्टी होऊ शकतात. लक्षात घ्या. पण पेन्शन केव्हा येईल तेव्हा येईलच, आणि पेन्शन येणार आहे, आपली कुठे तटणार नाही पेन्शन किंवा थांबणार नाही. फक्त 1-2 दिवस लेट होत आहे, तेवढं आता काय आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण आपल्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे आपली पेन्शन वर्ग करण्यात आलेली आहे. आता त्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून पेन्शन येणार असल्यामुळे आपल्याला संजय गांधी विभागाकडे किंवा समाज कल्याण विभागाकडे त्याचं काही अधिकार नसल्यामुळे आपल्याला थोडा प्रॉब्लेम येत आहे की चौकशी कुठे करायची, काय करायचं या गोष्टी होत आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हायला आशा ठेवतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.